रामनगर, शांतीनगर, श्रीनगर, वैशाली नगर, ठाणे मुलुंड, रस्ता क्रमांक 22, चौक रोड नंबर 22 सर्कल। व्हिडिओच्या सुरुवातीला मी लोकेशन दाखवण्याचं कारण काय, कारण की फ्लॅट तर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे दाखवण्यासाठी, पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेण्यासाठी लोकेशन। एक तर शांतीनगर, तुमचं किसन नगर, रामनगर, तुमचं वैशाली नगर, त्याच्यानंतर तुम्ही सावरकर नगर, लोकमान्य नगर, मुलुंड, ठाणे, हा जो पूर्ण पट्टा ना वाघे इस्टेटच्या म्हणजे हा 4-5 किलोमीटर या प्रोजेक्टपासून या लोकांना आत्तापर्यंत कधी प्रॉपर्टी घेण्यासाठी लक्झरी सेगमेंटमध्ये त्यांच्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी त्यांना एक तर कोलशेत रोड, घोडबंदर रोड, पोखरण नंबर 1 किंवा 2 या लोकेशनला जावं लागत होतं, कारण की त्या एरियामध्ये त्यांच्याकडं कोणताही ए ग्रेड लक्झरी सेगमेंटमधला डेव्हलपर नव्हता। पण पहिल्यांदा डेव्हलपर वाघे इस्टेट येथे आला आहे। 22 नंबर रोड हे खूप मोठं लँडमार्क, आतापर्यंत वाघे इस्टेटची ओळख बघायला गेलं तर एक MIDC एरिया कमर्शियल हब म्हणून ओळखला होता, पण तिकडेच डेव्हलपर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट घेऊन आला आहे। फ्लॅट एकदा बघाच, 2 BHK मध्ये मल्टिपल व्हेरियंट आहे, 700 कार्पेटपासून अवेलेबल आहे, 700, 710, 770 वेगवेगळे 3 ते 4 व्हेरियंट आहे, 3 व्हेरियंट आहे 2 BHK कार्पेटचे। कॉमन वॉशरूम, बेडरूम बघू शकतात। 2 BHK ची प्राइस बघायला गेलं तर आता तुम्हाला पोखरण नंबर 1, 2 त्याच्यापेक्षाही कमी, कोलशेत रोड त्याच्यापेक्षाही कमी, 1,25,00,000 प्लस टॅक्सेस पासून 2 BHK सुरू होतात। मग जसं जसं कार्पेट तुमचा वाढेल तशी प्राइस वाढेल, पण तुम्ही जर 1,25,00,000च्या बजेटमध्ये काही प्रॉपर्टी बघत असाल, तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, ठाणे मुलुंड कनेक्टिव्हिटी वाईज मास्टर बेडरूम बघा। या प्रोजेक्टचा सगळ्यात मोठा USP पॉईंट हाच आहे की याला एक नाही तर 2 कनेक्टिव्हिटी आहे, ठाणे मुलुंड। हा जो बेल्ट तुम्हाला सांगितला पुन्हा वाघे इस्टेटच्या आसपासचा, या प्रोजेक्टमध्ये या लोकेशनला 2 BHK लक्झरी सेगमेंटमध्ये नाही आहे। एक 48 फ्लोअरचा हॅबिटेबल फ्लोअर, 56 फ्लोअरचा टॉवर, त्यात पहिल्यांदा कोणता डेव्हलपर सरफेस कार पार्किंग देतोय। लक्झरी सेगमेंटमध्ये असल्यामुळे लक्झरी ॲम्युनिटीज तुम्हाला याच्यामध्ये स्विमिंग पूलपासून सगळ्या मिळणार आहेत। जस्ट इमॅजिन करा, 56 फ्लोअरच्या टॉवरवरून तुम्हाला येऊरचा हिलचा व्ह्यू मिळतोय। 2 BHK पुन्हा सांगेन 1,25,00,000 प्लस टॅक्सेस। 3 BHK बघा, 3 BHK बघता क्षणीच त्याच्या प्रेमात पडाल। पेमेंट प्लॅन वगैरे सगळे काही इथनं फ्लेक्सिबल दिलेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघूयात, तुम्हाला सांगतो। चला 3 BHK बघूयात। मी म्हटलं ना, 3 BHK बघता क्षणीच तुम्ही याच्या प्रेमात पडाल। इतका प्रशस्त लिव्हिंगचा हॉल आहे, तुम्हाला बाल्कनी, तुमचा प्रेम असेल तर डेव्हलपर बाल्कनी सुद्धा देतोय। बघा 3 BHK 970 कार्पेटपासून 1100 कार्पेटपर्यंत 3 BHK। या बाजूला किचन दाखवून आहे लोकांना, किचन तुम्ही बघू शकतात, स्पेशियस किचन आहे, L शेपमध्ये, कुठेच कंजस्टेड नाही आहे। 2 ते 3 गृहिणी आरामात इथे उभं राहून काम करू शकतात, बसू शकतात, एवढी जागा आहे। 3 BHK 1100चा कार्पेट आहे हा। 3 BHK या लोकेशनला 2 करोड म्हणजे ऑलमोस्ट 1,80,00,000 बोलू शकतो आपण। 1,80,00,000 प्लस टॅक्सेसपासून सुरू होतात। कॉमन वॉशरूम, हा एक तुमचा मास्टर बेडरूम आहे बघा। इकडे येणारे जे लोक फ्लॅट घेणारे हे ऑलरेडी पूर्ण ठाणे फिरून बसलेत, पण त्यांना ही प्राइस, हे लोकेशन कोणता डेव्हलपर देणार नाही। 1,80,00,000पासून 3 BHK, 3 BHK मध्ये सुद्धा 2 ते 3 व्हेरियंट आहे। हा तुमचा फर्स्ट बेडरूम बघा तुम्ही बच्चा कंपनीसाठी। 3 BHK ची प्राइस 1,80,00,000 प्लस टॅक्सेस, मोठामोठी 2 करोडच्या आसपास बजेट आहे। 3 BHK लक्झरी सेगमेंटमध्ये थोडा प्रीमियम कार्पेट बघतात, हा परफेक्ट फ्लॅट आहे, परफेक्ट लोकेशन। पेमेंट प्लॅन 20x5, प्रत्येक वर्षी 20% पेमेंट भरा, इतकी फ्लेक्सिबल पेमेंट प्लॅन डेव्हलपर देतोय। 20%, 20%, 20%, 20%, 5 वेळा, 5 वर्ष रेरा कमिटमेंट डेव्हलपरचं 2031चं पजेशन आहे। अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे, तुम्हाला पेमेंटसाठी चांगला टाईम मिळतोय। तुम्ही जर NRI क्लायंट असाल, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही हा प्रोजेक्ट निवडू शकतात। पुन्हा एकदा सांगेन, एक 56 फ्लोअरचा टॉवर, वाघे इस्टेट येथे लोकेशन, ठाणे मुलुंड कनेक्टिव्हिटी, 2 BHK 1,25,00,000पासून, 3 BHK 1,80,00,000पासून। नागेश गोसावी, नो ब्रोकरेज, फ्री पिकअप आणि ड्रॉप। मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर अशा एक ग्रेट डेव्हलपरकडे बुक करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।